गावातल्या लोकांना दारू पाजतात, लग्नाला दारू लागती, वरातीला दारू लागती. दारू तुम्हाला लग्नात पाजायची ना, तुमच्या पाहुण्यांना पाजा. गावातली पिढी का बरबाद करता? का तुम्ही 15 पोरांना दारू पाजली, 5 पोरं बेवडे झाले, 2 मेले, जबाबदार कोण? आपल्या पोराचं लगीन आपल्याला भारी हो वाटतं ना, आपल्या सगळ्या पाहुण्यांना एक एक ड्रम द्यायचा. सगळे पाहुणे, साडू मेवणी सगळे येऊ द्या. पण गरीबाच्या मुलाची जिंदगी का बरबाद करता? ही वेळ आली. महिना महिना ते प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई आई माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठे चालवलं? कुठे चालवलं का आई? माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं? आणि प्रेत पेटवताना सगळी लोक रडतात आणि ते पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाने? माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं, पेटला माझा बाप. आई काय केलं का माझ्या बाबाने? आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला. देवा ते पोरग पाठ करतं, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला विचारतात, काल का आला? माझा बाबा देवा घरी गेला. आणि शाळा लगवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंडमध्ये उड्या आणतात. आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतं. आणि पायरीवर बसलेल्या पोराला पोरं विचारतात, तू आज खेळत का नाही? ते पोरगे म्हणतं, माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या पोटात आणला नाही, मी उभा राहिलो की मला चक्कर येते म्हणून मी खेळत नाही. ती पोरं म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा, तुला परत बाबा मिळणार नाही रे, तुला परत बाबा मिळणार नाही. ते पोरग घरी येतं, आईला म्हणतं, मेलाय माझा बाप, मला परत बाप नाही ग आई, मला बाप नाही. मुला आईला चक्कर येते. या 4 वर्षात 5 वर्षाची पोरं बापाच्या डाव्याला आहेत. जेर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला परत बोलवायचंच नाही. तर त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड. 100 पोरांमध्ये 92 पोरं दारू पितात सध्या प्रत्येक गावात. आणि 90% पोरं पोरी देण्याच्या लायक राहिले नाहीत. लग्न जमावणारे दलाल नीट ऐका मधले दरोडेखोर 50-50 हजार रुपये घेता नालायक हो, लग्न जमवायचे, वाटोळं होणार तुमचं. रविवारी लग्न झालं का मंगळवारी नवरी गायब. कुठे गेली तर तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली, मेला हा नवरा. आणि ह्या लग्न जमावणाऱ्यांनी धंदा टाकलाय, धंदा, इन्कम आहे त्याच्यात. तिकडून 50 इकडून 50, दोन्ही मिळून 1 लाख मोकळा. पोरगी कामातून गेली, पोऱ्याही कामातून गेला, कार्यक्रम संपला. मध्ये मत, काम, क्रोध, लोभ आणि मात. किती झाले? 4. 5वा पोर आहे मत्सर. यानं त्याला नाव ठुई, त्यानं त्याला नाव ठुई. तो त्या पक्षाचा आहे म्हणून त्याचा भाऊ पाण्याचा ट्रॅक्टर वावरातून जाऊन देत नाही, अशी गावात लोक आहेत. कीर्तनात आत्ता नाहीये, नाहीये, नाही. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडणारा घरातलाच आहे मत्सर. थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ बैठकीला नाही आला. ती पोरगी म्हणली, भांडण माझ्या चुलत्याचं माझ्या बापाचं होतं, मी काय केलं होतं, त्याने मला आशीर्वाद द्यायला यायला लागत होतं, पण चुलता नाही आला. मत्सर. हा त्या साहेबाचं काम करतोय, हा ह्या साहेबाचं काम करतोय. तो त्या पक्षाचा आहे, हा ह्या पक्षाचा आहे. तो त्या गटाचा आहे, हा ह्या गटाचा आहे. वाटोळं करून टाकलं गावाचं. हे थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडायला धाकट्याला 9,000 रुपये खर्च आला. 3 कोंबड्या 72 बाटल्या लागल्या. तेव्हा बैठक उठली, जमून नाही मोडू.
तो त्या पक्षाचे म्हणून त्याचा कांद्याचा चक्र अडवला. यानं ग्रामपंचायतीला मतदान केलं नाही म्हणून त्याच्या पोरीचं लग्न मोडलं. याचं नाव काय? मस्त. आणि 6वा आहे अहंकार. मी नसलो तर कीर्तन कोण वाजवी, मी नसलो तर साल कोण म्हणन. आपल्या गावातला रस्ता झाला. 1 किलोमीटर रस्त्याला कुठं 3 कोटी लागत आहे. बोलायचं नाही कोणी. ह्या जगात जो खरा बोलन तो मेलाच. तुमचं काय मध्ये दारूवर कोणी बोलायचं नाही, महिलांच्या राहणीमानावर कोणी बोलायचं नाही, धर्मावर कोणी बोलायचं नाही, गाडीवर धर्मावर कोणी बोलायचं नाही, राजकारणावर कोणी बोलायचं नाही, आणि भ्रष्टाचारावरचा शब्द सुद्धा कोणी काढायचा नाही. जो काढील त्याचा गेम. तुमचं काय मत आहे? इंद्रिकर दारूवर बोलतो, रोज 200 गोळे खातो. मुलींना बोलतो, पूरी डायरेक्ट म्हणते प्यार क्या चीज है, इंद्रिकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं. बंगल्यातून पुरी पळून गेल्यात आणि कापूस याचा ठोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तर कापूस याचता है. हे बोलायचं नाही कोणी. ह्या जगात जो खरा बोलत त्याचा गेमच. तुमचं काय नाही. यांना चालू नाही. सरळ असा पटकन बोला. बैठे बैठे साधा हे सावधान आहे. सावधान आहे काही. कितीला आहे तू? हा 4थीला 5वीला 7वीला कोण येतात? तू 7वीला का रे? तो बरं 7वीला तो काळे सरदारला. हा तोच 7वीला तू. शिमीला का मराठीला? हा मराठी मिळून नाही का? पाणी हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? तू कितीला आहे? हा लाल सरदार. कितीला आहे तू? 5वी. बापाच्या बायकोस टिंब म्हणतात. दिली ठोकोडा. तू कितीला रे? हा तू 4थीला का? तू रे 5वीला आहे का? 6वीला आहे का? शिवीला आहे का? मराठीला आहे? मराठी शाळा हायस्कूलला आहे का तू? अरे कोणत्या मीडियमला आहे तू? हा मराठी मीडियमला आहे का? विज्ञान आहे का तुला? मग दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? वायू. तू कितीला आहे? 5वीला. घड्याळावर काटे किती? घड्याळावर काटे किती? 3. पोरांनो, हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. सांगू नका कोणी. पसायदान टिंब या संतांनी लिहिले. टिंब या ठिकाणी एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे. टिंब ह्या जिल्ह्यात टिंब नावाच्या नदीत गाथा बुडाला नाही तरला. पोरांनो, ते सैराट मधलं गाणं कोणतं आहे ते? झिंगाट. आणि ती पोरगी कोण आहे? जोरात सांगा. पोरगी कोण आहे ती? आरसी. करेक्ट. आणि तो पोऱ्या कोण आहे? पोऱ्या परश्या. करेक्ट. आणि ते आता आवाज कमी येतोय. ते नवीन गाणं आलं ते कोणतं रे आता? पुष्पा. ते वाक्य काय आहे? झुकेगा नाही. आवाज कमी येतोय. झुकेगा नाही. करेक्ट. आणि आता एक ते नवीन आलंय ना, आली झुमकेवाली. करेक्ट. हा. आणि आता एक आलंय ना नवीन, आला पाटलाचा. आवाज कमी येतोय. आला पाटलाचा. त्याने घाटात केलाय राडा. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि आता
लोभ मद मत्सर आणि अहंकार. किती झाले? 6. अजून किती राहिले? 10. त्याच्यात अजून 4 पोर आहे. मी तू तुझं. त्या बाबलीपासून या बाबली पथ माझे इकडली अख्खी इकी, पण तू झिरी तू झिरावली नाही तर मी म्हणा तुम्हीच. मी सुनाचं सासूचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मी ये, आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो. 10 झाले. 10 यादीच ऐका. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. 6 मी तू तुझं माझं. 6 10. आता हे झाले पोर म्हातारीचे. आता म्हातारीच्या 6 पोरी राहिल्या. पहिली पोरगी आशा, कापसाला भाव वाढत. आशा 9.5 झाला तवा दिला नाही. गेल्या वर्षाचा राहिला आणि आताचा राहिला. यंदा 7च्या पुढं जाईल. काय आशा? आशा पगार वाढल, आशा बायको मिळल, आशा सून चांगली मिळल, आशा पैसा मिळल, आशा आणि अख्खी दुनिया मिळली आशा. आशा. आता हे काय का पहिलं झालं. आशा दुसरी वासना. दुसरी वासना. आशा दुसरी इच्छा. आणि आज सगळ्या लोकांना काय इच्छा. आणि तिसरी तर इतकी नंगाट आहे त्याची अंग
तेवी जितेने अवसरे घेऊन गेले, तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे, ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे, तो ते गती ते पावे. झालं पाहिलं. पहिली पोरगी आशा, दुसरी पोरगी इच्छा, तिसरी पोरगी वासना. आता पटापटा पुढे नावं सांगतो. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा, दहनसा, 16. आता हे 16 पोरं एकट्या म्हातारीला आहे. आणि म्हातारी जगात कोणालाच घाबरत नाही, पण म्हातारी एक जणाला घाबरते. माहिती का कोणाला? माया फक्त एक जणालाच घाबरते. ती यमालाही घाबरत नाही, कारण तिला यमाशी काही घेणं नाही. माणूस मिळाला कधी दुसऱ्या युनीला जॉईंट आहे, त्याला यमाला काय घेणं नाही. यमा माया एक जणालाच घाबरते. चला 2-3 दिवस खावट दुखत आहेत आपले. एक कीर्तन वाजवायचं 2 दिवस तर हालूच शकत आहेत. आणि परमार्थ असा करायचा महाराज, लोकांनी मानावं म्हणून कधी करायचा नाही, आपली मस्ती जिरवायला करायचं. सापोरी ढांसा आणि म्हातारी घाबरती भाजणारा. आणि आपण नेमकं भजन करीत आपण शेजारच्या बाईच्या घरी जाऊन 1.5 तास गप्पा मारू शकतो, तिच्या सगळ्या पाहुण्यांचं कुठाळं काठाळं करू शकतो, चांगल्या घरात मारामारी लावून देऊ शकतो, चांगलं घर वाहिलं काढू शकतो, चांगल्या पोराला गावात प्यायला शिकू शकतो, चांगल्या गावात पार्ट्या पाडून तो वाटोळं करू
शकतो. एका दिंडीच्या 2 दिंड्या करू शकतो, पण आपण हरिपाठ करू शकत. एका दिंडीच्या 2 दिंड्या करू शकतो, भोंग्या करू शकतो, 2 सासूची सुनाची लावून देऊ शकतो. चांगल्या घराचं वाटोळं करू शकतो. महाराज लोक फक्त कडक कपडे घालून हिंडत्यात, बोलू देत नाही. बोलला का तो माणूस गोत्यात येतो, मी होतो गुन्हेगार. महाराज नाही तर लोक फक्त कडक कपडे घालून हिंडत्यात, पांढरी केस काळी करतात, मिशा काढीत्यात, भारीतल्या ब्रँड पेत्यात. नाही तर कुटुंबांमध्ये फार संपलेली माणसं आहेत. काही नाही राहिलं घरांमध्ये, काही नाही. महाराज एक आई आहे, ती सुद्धा मुलातून वाहिली आहे. काय बोलायचंय? जो बोलन त्याच्या बातमी पडती, जो बोलन त्याची क्लिप पडती, जो बोलन त्याचा गेम होतो. नाही तर आज एक आई जर मुलातून वाहिलं राहती. अरे विचार करा त्या मुंडे सरांचा, 32 वर्ष एवढी पुण्य स्मरण आहे. एवढा 16 पाहिजे, वडील सुद्धा का नाही आशीर्वाद देणार? आणि आज जेवढा खर्च होईल त्यातला 1 रुपया सुद्धा वाया जाणार नाही. आज 32 पुण्य स्मरण करू शकतात माणसं. महाराज एक आई मुलातून वाहिलं राहती. काय आहे पाप केलंय? बोलायचं कोणी नाही. महाराज नातवाला हात लावायचा अधिकार नाही आईला. काय याच्यापेक्षा काय वाईट असावा? माझी सून नोकरीला आहे, माझा पोरगा नोकरीला आहे, आणि त्या म्हातारीला एवढा अभिमान आहे का ती म्हणते माझा पोरगा नोकरीला आहे, पण त्याची बायको त्या नातवाला, त्या मुलाला आजीच्या मांडीवर जाऊ देत नाही. का माहिती का? ती आजी अडाणी आजी आहे. माझ्या मुलावर संस्कार होतील. अरे त्या आजीच्या दुधावर तुझा नवरा जगला याची लाज वाटली नाही. तिनं 3 रंगाचं लुगडं नेसलं याची लाज वाटली नाही. जिनं दागिने मोडले तिची लाज वाटली नाही. पण ती आईला चांगलं बोलता येत नाही म्हणून तुम्हाला तिची लाज वाटली. अरे शेजारच्या घरात सुनबाई पोरगा राहते, निम्म्या रात्री नातू रडायला लागला तर आजीच्या डोळ्यात ह्या घरात पाणी येतंय. ही कीर्तनात बसलेल्या माणसाचे चित्र आहे. बोला कोण? एक मुलगा जर आईतून व्हायला राहतोय तर ह्या गाड्यान बंगले घेऊन करायचं काय? काय आग लावायची का त्या गाडीला त्या बंगल्याला? ज्या घरात आईच्या गालावर हसू नये, ज्या घरात बापाच्या गालावर हसू नये, काय त्या जगण्याला मजा आहे? आणि सुनांनी सुद्धा ध्यानात ठेवलं पाहिजे, टोटल तुमच्यासाठीच कमवलंय त्यांनी. त्यांना काही संग न्यायचं नाही. तुमची प्रगती झाली तरी त्यांना आनंद होतो. आज तुम्हाला सासू सासरे दुश्मन झाले, नवरा तुम्हाला प्रिय आहे, पण नवऱ्याला पगार कोणामुळे येतोय? त्याचा डबा कोणी तयार केला आहे? काय नाही. 10वी 12वीची पोरं बापाला डायरेक्ट म्हणतात माझ्यासाठी काय केलंय? 12वीचं टोन काय एवढं की बापाला म्हणते माझ्यासाठी काय केलंय? बाप मला मी घर बांधलं तो सांगितलं कोणी होतं तुला? म्हणजे आपल्याला हा जीवनगौरव पुरस्कार आहे. आपण फक्त जगत राहिलोय महाराज. तुम्ही मी काय राहिले घरांमध्ये? काय राहिलंय महाराज? काही नाही राहिलं घरांमध्ये. प्रत्येक घरामध्ये 2 चुली झाल्या. म्हातारीची चूल सेपरेट आहे आणि मुलाची सुनाची चूल सेपरेट आहे. तुम्ही काय पारायण करून सत्य करून करणार? म्हातारी गपचीत म्हाताऱ्याला 2 भाकरी सक्षम झाल्या पाहिजे. तुम्ही बदलेल तुम्हाला का आता माया पड बसलं का? खरंय मी निघून गेलो का? धंदा त्याचा. ठोकली माझ्या, झाले मोकळे. बाई एक इच्छा सांगतो तुम्हाला साधूच्या मंदिरात, मी मेलो तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येणार, हा माणूस काय म्हणत होता. इतका वाईट काळ येणार आहे. मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो मजूर गाडी येईल. आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला यादाने पैसे दिले. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. वेळ आली. आणि मी बोंबलत होतो तुम्हाला बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर यालाच. आणि आजच्या लोकांना फक्त सगळं चालतं, खरं चालत नाही. खरं बोलायचं नाही.
आईची एकच इच्छा असते का माझ्या हातानं चमच्यानं नातवानं दूध प्यावा, पण नाही चालत. नाही, सुनबाई म्हणते तिचा भरोसा नाही, ती काही माया पोराला पाजू शकते. आणि जिला सून नाही तिथं दमच काढीत नाही. माझ्या डोळ्यात देखत आणायचे, माझ्या डोळ्यात देखत आणायचे. काल आणती मारायला, काल आणती काल जिनं आणली तिची जिरली तर तू काल आहे, आणि जिनं भावाची आणली तिची तर पुरी जिरली. आता इथं 2-3 जणींनी भावाची करेली, कशी गंमत आहे. तिला विचारा ना कसं काय दिंडी केव्हा निघणार आहे दिंडी. अरे बाबा, लिंबाचं झाड कसंही झालं तर ते कडूच आहे, आणि साखर कशी खाली तर ती गोडच आहे, मिरची कशी खाली तर तिखट आहे. संसार करणं पराक्रम नाही आहे, संसारात परमार्थ करणं पराक्रम आहे. गाड्या घेणं, बंगला बांधणं, धाबे टाकणं, JCB घेणं, निवडून येणं हा काही इतिहास नाही. हा JCB घेतला काय पराक्रम केला, माळ घालणं हा पराक्रम आहे. हरिपाठ बायको करणं काय पराक्रम आहे, पोरग पैदा करणं काय पराक्रम आहे. पोरग झालं काय काय पाहुण्यांना फोन हॅलो मुलगा झाला मला, तुझी मिरवणूक काढायची का तुला काय एखादा पुरस्कार द्यायचा का, गिनीज बुकात नोंद करायची का तुझी, का अजून कोणाला जमलंच नव्हतं का तुला एकट्याला जमलं. अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस, बाकीच्या प्राण्यांना 9-9 होत्यात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर तो पार व्हॉट्सअप लॉक केलं लोकांचं. मुलगा पोर पालथं पडायला लागलं का टेट असला, पोर उताना पडायला लागलं का टेट असला, पोर दात वाचवायला लागलं का टेट असला. पोरग तुला हाणताना टेट असला ठेवी ना. बायको करणं, पोर पैदा करणं हा पराक्रम नाही, वैष्णव होणं पराक्रम आहे. सरांचा पहिला पराक्रम आहे का 52 वर्ष 32 वर्ष वारकरी वडिलांची पुण्यस्मरण झालं, हा पराक्रम. इथं बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवणारी माणसं आहेत. काय नाही, काही नाही, फक्त कडक कपडे घालायचे, खायला नाही, प्यायला नाही, गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका सोन्यानं वापरायच्या, आणि खायला काहीच नाही. खोबरं नाही, खारका नाही, रोडला जेवायचं. दरिद्री बंगल्यातून निघतोय, डांबरीला पोहे खातोय. बंगले गाव झक माराय बांधले, आणि खायला काहीच नाही. इडली, ठोस, डोस, बर्गर, सर्गर, वर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी, मर. पाणीपुरी खाते ना, पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या आहे. त्या पुरीवर जर शेतकरी सोडला तर टोकरी सकट हानी. आणि हे डांबरीला रोट्या हाणते, तंदूर का संदूर काय म्हणते त्याला, ते बनवायला तवा नाही आहे, तावा आहे. आणि पलटी करायला उलटणी नाही, हुक आहे, हुक. 1 2 3 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारी माया पुढे बसेल येत आता. 22 रोट्या खाल्या ना अख्या रात. फॅन लावलं तरी वाज जाईना घरातून. दूध प्यायचं नाही, खोबरं खायचं नाही. महिला म्हणजे रात्रीची भाजी सकाळी खायची नाही, रात्रीची चपाती सकाळी खायची नाही. का, शिळी झाली म्हणून खायची नाही. आणि 1.5 वर्षाची बिस्किटं चहात बुडून खायची. मग आता बिस्किटं काय हे जगत असं आहे. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच जात नाही, कोलगेट लावायचं कुठं. कोलगेटची एक जाहिरात आहे, त्या म्हातारीलाच जात नाही, आणि ती म्हणती मला पोषण घेते. या असे दिवाळी आली का शेजारचे आलाम काका सोसायटी सोडून गेले का. हे आलाम काका कोण, हे आमचे लहानपणी बाळा. उठा 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 उठा, मोती स्नानाची सोळा साबण लावा, साबण लावा, पावडरी लावा, मरा. मोरी तुंबली इतका फेस, पाव खातो पाव. दरिद्री नाही. मॅगी कोण कोण खातं तुमच्यात बोटवर काढा. कर घाबरू नको. मी आहे 1 2 3. हा मॅगी खाता ना, खात जा. भाकरी बंद करा. मॅगी खाता ना, लाज नाही वाटत. मॅगी खाता का ना,
बोला माया पुढं आजपासून मॅगी खाणार नाही म्हणा. मॅगी खाणार नाही, शेंगादाणे खाणार, खोबरं खाणार, खोबरं खाणार, खारीक खाणार, काजू खाणार, बदाम खाणार, शेंगादाणे खाणार, मॅगी खाणार. पोरांनो, तुमच्यापैकी कोणाची आई मुलाला पसायदानसाठी ती वाटवर करावी? नाही नाही. मोबाईल आहे तुम्हाला? आहे ना? तू कितीला आहे? तू मोबाईल आहे ना तुला? हां, चॅटिंग करतो तू? तू तुला मोबाईल आहे? चॅटिंग करतो ना? कोणाशी? मित्राशी. किती टाईम? किती टाईम करतो? अर्धा तास करतो ना? कितीला? 6वीचं चॅटिंग करते अर्धा तास, 10वीचं झोपलंच का? आणि आई म्हणते त्याला मोबाईल दिला नसता बरं का आपण, तो ऐकत नाही. ऐकत नाही ना? नाही ना ऐकत? अय ऐकत नाही ना तू? 2.5 वर्षाचं पोरगं तुमचं ऐकत नाही ना? नाही ना? नाही ना? नाही ना? नाही ऐकत ना? हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही. आणि आईचं ऐकत नाही का? मग त्या म्हातारीला 16 पोर आहेत आणि त्या 6 पोरी आहेत. त्यातली दुसरी पोरगी आहे इच्छा, आणि तिला एक प्रियकर आहे. प्रियकर म्हणजे कोण रे पोरांनो? प्रियकर म्हणजे कोण? बॉयफ्रेंड. आमचे दिवस बोगस गेले रे. बॉयफ्रेंड. आणि प्रियसी म्हणजे? प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड आणि प्रियसी म्हणजे? प्रियसी म्हणजे गर्लफ्रेंड. बरोबर? बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड. करेक्ट. त्या प्रियसी त्या इच्छेला एक प्रियकर आहे. तर किचकट अभंग आहे, कारण सुरुवातच मी सांगितली अंतरंग आहे. त्या इच्छेला एक प्रियकर आहे. त्या प्रियकराचं नाव आहे मन. आणि मन नावाचा प्रियकर इच्छेवर प्रेम करतो, पण इच्छा ही कधीही तिला आई होता येणार नाही. का? तिचा प्रियकर नपुसक आहे. मन हे नपुसक असल्यामुळं इच्छेला कधीही बाळ होणार नाही. 7वा अध्याय असं सांगतो, इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आली. बाई इच्छे, तू तुझ्या मनाला सांग काय?
तुझा प्रियकर मन आहे, त्या मनाला तू सांग की मला मायेत गुतू नको, आणि पाया पडतो 32व्या पुण्यस्मरणाला सांगतो म्हणजे सरांच्या घरातल्या कार्यक्रमात थोडी माया कमी करा. विशिष्ट वय झालं ना, संसाराकडे लक्ष कमी करा आणि देवाकडे थोडं द्या. काय मागच्याला घेणं नाही. तू हे आणि रात्रंदिवस हात बतो, या अंगाची केस कमी, एवढी गावं पाहिली, 30 वर्ष डांबरीव गेली, अख्खं आयुष्य डांबरीव गेलं, अख्खं आयुष्य 30 वर्ष डांबरीवच गेले, आलडून आलडून मेलो. तुमच्यातही काही फरक झाला नाही. आणि आमच्या बारगड्या ढिल्या झाल्या. आम्ही एखादी दिवशी असेच कीर्तनात मरणार, तेव्हा तुम्ही 2 मिनिटं उभं राहणार, भावपूर्ण श्रद्धांजली. बरं झालं, लई खचकीत होतं. काही नाही मला, काही नाही. काही नाही, 1.5 महिना झाला. ज्यांनी संप्रदाय श्रीमंत केला ते सातारकर गेले, लोक विसरले. जगातले संप्रदाय किती श्रीमंत असतो हे सातारकरांनी दाखवलं, लोक विसरले. अब्दुल कलाम गेला, लोक विसरले. मग हे गेले विसरले लोक. लोकांना का उद्या दुपारी इंदुरीकर गेला, लोकांना काही गेलं नाही. तुम्ही लोकांच्या भरोश्यावर जगू नका, भगवंताच्या भरोश्यावर जगा. लोकांच्या भरोश्यावर जगू नका. लोक फक्त तोंडावर गोड बोलतात. एक वाक्य सांगतो सरांच्या कार्यक्रमात, तुम्ही गरीब आहात त्यावर तुम्हाला शत्रू नाही, तुम्ही चांगलं केलं तरच शत्रू आहे. तुम्ही गणं द्या, तुम्ही दारू पिऊन पडा, तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही मटके खेळा, आकडे खेळा, गावाचं वाटोळं करा, तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही फक्त मोटरसायकल घ्या, शत्रू उठले. जमीन इका, तुम्हाला शत्रू नाही. जमीन घ्या, शत्रू उठले. चांगलं हलकट माणसांना शत्रू नाही. दळण इकून दारू पिणारी लोक आहेत. दळण इकून, दळाय गेला दळणच इकलं, बायको पिठलं करून बसली, तरी त्याची लोक वाट पाहता, काल दिसले नाही. म्हणजे एवढा आदर आहे गावात. महिला मंडळ चांगलं करताना त्रास होतो, होऊ द्या, किती होऊ द्या. भगवंताचं भजन सोडू नका, एक दिवस सगळं सुरळीत होईल. सुनबाई थोडी नंगाट मिळाली, मिळू द्या. वेळेत चहा देत नाही, देऊ द्या. जरा हातपाय आपटू द्या ना. तुम्ही फक्त चिडचिड करू नका, थोडं शांत राहा. एक दिवस तुमच्या सुनाला तिची सून घरातून बाहेर काढताना तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त तुम्ही दम धरा. आणि तुम्ही काय करता, लगेच याच्यापाशी भूक, त्याच्यापाशी भूक, मला बोलतील, मला त्यामुळं वाटलं. गावठी भाषा सांगा, जी दगडं घाव सण करतात, तीच दगडं मूर्तीला कामा येतात. माया कमी करा, आणि जर केली तर येणारं ज्ञान कसं असेल.
कमी लेखण्याचं काढून टाका. हीच खरी या बाबांना श्रद्धांजली होईल. नुसती कीर्तनं ऐकून जमणार नाही. आता बदल होणं काळाची नुसतं नाही. थोडं सावधा. म्हाताऱ्या माणसांना एक वाक्य सांगतो पुढल्याच पडणारा, बोलू नये. मला शिस्मय नाही. तुमच्या मुलासारखा नाही. तुम्ही कधी मारा म्हातारी माणसं, माझं काय मत नाही. पण मरण्याच्या अगोदर तुम्ही खाते फोडून मरा. ज्याची त्याची जमीन ज्याच्या त्याच्या नावी करून तुम्ही मारा. तुम्ही भले उद्या मारा नका, पण उद्या तलाठी आठवा आणि खाते फोडून द्या. तुम्ही जाता उलथून मागच्यांच्या देता मारामाऱ्या लावून. एका एका उतर्यावर 50-50 नाव आहे. भले 10 गुंठे जमीन तुम्हाला नेवर, व गार्डन बनवावर निवांत बसा. आणि ही खरी श्रद्धांजली होईल. सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमाने गुप्तेकर किया